नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. सिंह राशीकरता सांगायचं झालं तर साधारण तुमच्या अष्टम स्थानात शनी जो ग्रह आहे तो आलेला आहे, म्हणजे मार्च महिन्यापासून आलेला आहे, परंतु त्याचा प्रत्यक्ष प्रभाव किंवा परिणाम तुम्ही एप्रिल महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात अनुभवलेले असेल. कारण अष्टमस्थ शनी हा 7.5 काम करतो. त्याच्यामुळे बरीचशी कामं जी तुमची होण्यासारखी होती त्याच्यामध्ये अडथळे आलेले होते. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही कामं झालेली नव्हती. समोरच्या व्यक्ती थोड्याशा वेगळ्या बघत होत्या. अर्थात हा जो शनी आहे, हा शनी येणाऱ्या 2.5 वर्षापर्यंत तुमच्या अष्टम स्थानातच भ्रमण करणार आहे. तिथे राहू सुद्धा आहे. त्यामुळे सगळीच 2.5 वर्ष अशी जातील का? तर अजिबात नाही. कारण या महिन्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरु जो की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे, तुमच्या दशम स्थानात गेले वर्षभर भ्रमण करत होता. आता 15 तारखेनंतर म्हणजे 15 मे नंतर हा तुमच्या लाभ स्थानामध्येच भ्रमण करणार आहे. त्याच्यामुळे गुरुचे चांगले प्रभाव पण तुम्हाला निश्चित मिळणार आहे. ज्या जोडीला मंगळाने सुद्धा थोडंसं तुमच्यासाठी गोष्टी टोकाच्या केल्या होत्या. गेल्या जवळजवळ म्हणजे डिसेंबरपासून गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत. मग याचे परिणाम किंवा बाकीचे जे ग्रह आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, संपूर्ण खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. तुमच्या राशीचा जो स्वामी आहे सूर्य, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 15 मे नंतर हा जो रवी आहे, हा रवी तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की अष्टमात भ्रमण करतो आहे आणि अष्टम स्थानात बरेचसे ग्रह आहेत, म्हणजे शनी आहे, शुक्र, नेपच्यून, राहू, हे सर्व ग्रह तुमच्या अष्टमात भ्रमण करतात आणि अष्टमेश हा दशमातून तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. वेगवेगळ्या प्रकारचे कामं तुम्ही हाती घेण्यात आणि लिडरशिप क्वालिटीज जी तुमच्या राशीची मूलभूत गुण आहे तो या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येणार आहे. अर्थात गेल्या साधारण 15 दिवसात सुद्धा तुम्ही अनुभवलेलं असेल की तुमचं फिरणं वगैरे थोडंसं जास्त होत होतं, ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होत होतं, थोडंसं एक्झर्शन वगैरे त्या संदर्भामध्ये सुद्धा जाणवलेलं असेल. मात्र या महिन्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला असेल, फिरणं वगैरे जास्त. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अपेक्षा केल्याप्रमाणे गोष्टी थोड्या बहुत का होईना तुमच्या फेवरमध्ये असतील. तर एकंदरीत या बाबतीमध्ये महिना तुमच्यासाठी चांगला राहील. यानंतर आर्थिक स्थैर्य याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीसाठी 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात: बुध, गुरु आणि मंगळ. बुध जो ग्रह आहे तुमचा लाभेश आहे, धनेश आहे, जो की तुमच्या अष्टम, भाग्य आणि दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. यानंतरचा जो ग्रह आहे तो गुरु, जो की तुमच्या दशम आणि लाभ स्थानात भ्रमण करतो. गुरुचं प्रमाण अतिशय महत्त्वपूर्ण आहे, लक्षात घ्या. यानंतर जो मंगळ जो ग्रह आहे तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह, हा खरं तर तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतोय, अशुभ स्थानामध्ये. लक्षात घ्या, हे सगळे ग्रह आहेत, हे सगळे ग्रह तुमच्या तेवढ्या फेवरमध्ये नाहीत, परंतु गुरु जो मी सुरुवातीपासून सांगतो हा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह ठरणार आहे तुमच्यासाठी. गेम चेंजर ज्याला आपण म्हणतो असं सुद्धा म्हणू शकता. कारण लाभस्थानात येणारा जो गुरु आहे हा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संदर्भात तुम्हाला सबळ करणार आहे. जो कॉन्फिडन्स तुमचा थोडा कमी झाला होता तो बिल्डअप करणार आहे. परंतु इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, शनी जो तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे त्याच्यामुळे मोठ्या उड्या घेऊ नका. तुम्ही निर्णय घेऊ शकता, रिस्क सुद्धा थोडीफार घेऊ शकता, परंतु विचारपूर्वक घ्या. फक्त आधी झालेल्या म्हणजे पास्टमध्ये किंवा भूतकाळात असलेल्या तुमच्या अनुभवावरून काही मोठी रिस्क घेऊ नका. गुरु तुम्हाला बऱ्याच प्रमाणात तुमच्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या व्हायला देणार नाही, आर्थिक संदर्भात कमी पडून देणार नाही. असं जरी असलं तरी खर्चावरती नियंत्रण ठेवा. एप्रिल किंवा मार्च महिन्यामध्ये तुम्ही बघितलेलं असेल की खर्च हे तुमचे अतिरिक्त किंवा अनावश्यक जास्त झाले होते, तर त्याचा थोडासा विचार करा आणि त्यानुसार खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये लॉंग टर्ममध्ये थोडंसं ट्रेड करा, ज्याचे अनुभव किंवा ज्याचे जो परतावा तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकेल. कारण तुमच्या लाभस्थानात जो जाणारा गुरु आहे तो तुम्हाला हळूहळू या संदर्भातले काही चांगले फायदे निश्चित प्रकारे देईल. तर एकंदरीत सांगायचं झालं तर स्वतःवर थोडंसं कंट्रोल ठेवलं तर या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक जे स्थैर्य आहे हे बरंचसं तुमच्यासाठी तुमच्या फेवरमध्ये असेल, तुम्हाला उपयोगी पडणारं असंच असेल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. गेल्या 1-1.5 महिन्यापासून बघितलं असेल की घरातल्या व्यक्तींबरोबरचे जे नातेसंबंध आहेत ते काय ठीक नाहीत, वादविवाद होत आहेत, डिफरन्स ऑफ ओपिनियन. अर्थात तुमच्यासाठी वादविवाद किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन ही काही नवीन गोष्ट नाही, परंतु गेल्या साधारण 1-1.5 महिन्यामध्ये या गोष्टी थोड्याशा जास्तच प्रमाणात होत होत्या. या महिन्यात थोड्याशा कमी होतील, पण तो पूर्णपणे संपतील असं मात्र नाही. बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात संभवतो, जेणेकरून थोडंफार तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन तुम्ही आणि घरातले जे व्यक्ती असतील ती बरीच पॉझिटिव्ह दिसून येईल. यानंतर
लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या दशम स्थानांमध्ये भ्रमण करतो आहे दिनांक 15 तारखेनंतर, हा तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी अशा प्रकारची ही गोष्ट आहे. खास करून या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की गेल्या काही महिन्यामध्ये जे तुमचे रिलेशनशिपमध्ये व्यक्ती आहे त्यांच्यावर नातेसंबंध काही ठीक चाललेले नव्हते. छोट्या मोठ्या गोष्टींवर वादविवाद वगैरे होणं हा प्रकार झालेला होता. काळजी करू नका. या महिन्याच्या साधारण 15 तारखेनंतर गोष्टी हळूहळू व्यवस्थित होतील. मी सांगतोय हळूहळू, लगेचच्या लगेच होणार नाही, वन नाईट चेंज होणार नाही. नाहीतर आपल्याला असं वाटतं की गुरु चेंज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून लगेच सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला हव्यात. तसं होणार नाही. हळूहळू गोष्टी तुमच्यासाठी व्यवस्थित होतील, पण व्यवस्थित होतील हे मात्र निश्चित. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कालावधी बऱ्याच प्रमाणात चांगला होणार आहे. काळजी करू नका. तरी सुद्धा आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील, कारण तुमच्या पंचमाच्या अष्टमस्त जो मंगळ आहे तो तेवढासा काही चांगला नाहीये. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी बऱ्याच प्रमाणात उपयुक्त असाच असणार आहे. ज्याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे आणि व्ययास मंगळ सुद्धा भ्रमण करतो आहे. तर लक्षात घ्या, या संपूर्ण महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध जे की गेल्या 1-1.5 महिन्यापासून चाललेले होतेच तशाच प्रकारचा काही अनुभव येईल. मात्र इथे एक गोष्ट खूपच चांगली आहे की लाभस्थानात जो येणारा गुरु आहे हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल. गेल्या साधारण वर्षभरात तुम्ही बघितलं असेल की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध काही ठीक नव्हते आणि गेल्या 2-3 महिन्यापासून ते आणखीनच खराब होत होते. आता मात्र गोष्टी गुरु जसा तुमच्या लाभस्थानात येईल तशा हळूहळू सुरळीत होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे होतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. ज्या व्यक्ती म्हणजे ज्या सिंह राशीच्या व्यक्ती विवाह सुख आहेत, म्हणजे विवाह करायला तयार आहेत, त्यांच्यासाठी त्यांना अपेक्षित स्थळं मिळतील. एंगेजमेंट होणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं किंवा तुमच्या अपेक्षेच्या आसपास स्थळं येणं अशा प्रकारचे अनुभव साधारण 15 महिन्यानंतर हळूहळू तुम्हाला या संदर्भात चांगले अनुभव निश्चित येतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे गुरु, जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो ना, दशम स्थानामध्ये किंवा कर्मस्थानामध्ये बरेचसे ग्रह आहेत. जसं की रवी जो ग्रह आहे तो 15 तारखेनंतर येणार आहे, तिथे हर्षल पण आहे. तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी थोड्याशा चांगल्या पण असतील या अर्थाने की ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी तुमची स्वतःची ओळख तुम्ही निश्चित करू शकाल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही चांगले रिसोर्सेस वगैरे मिळतील, म्हणजे आर्थिक अर्थार्जनाचे काही रिसोर्सेस मिळतील आणि तुमचा जो मूलभूत गुणधर्म आहे की लीडरशिप क्वालिटीज ती कुठेतरी तुम्हाला दिसेल किंवा त्याच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी मिळतील. आणि तुमचा कामाचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्रिसिएशन होईल. तर ते ॲप्रिसिएशन आहे ते खूप महत्त्वाचं आहे, कारण जर का तुमच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी बोलल्या गेल्या तर अर्थातच तुमच्यातला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास आणि बळ येतं, तुम्हाला ऊर्जा वगैरे चांगली येतं आणि तुम्ही दुप्पट वेगाने कामाला लागता. अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये साधारण 17-18 तारखेनंतर निश्चित अनुभवास येतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर हा महिना गेल्या महिन्याच्या जर का तुम्ही तुलना केली तर नक्कीच चांगला आहे, बऱ्याच प्रमाणात चांगला आहे. गुरुचं तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो तो बऱ्याच गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक करणार आहे. अर्थात गुरुचं जे भ्रमण आहे ते 1 वर्षाकरता तुमच्या लाभस्थानात होणार आहे. तर 1 वर्ष गुरुचं भ्रमण लाभस्थानात कशा प्रकारे अनुभव देईल, याचप्रमाणे जो राहू तुमच्या भाग्यस्थानांमध्ये भ्रमण करत होता, हा तुमचा राहू अष्टम स्थानांमध्ये भ्रमण करत होता, तो आता तुमच्या सप्तम स्थानात सुद्धा येणार आहे. त्याचे जे प्रभाव परिणाम गुरु आणि राहू एकत्रपणे कशा प्रकारे असेल या संदर्भात स्वतंत्र रूपाने आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत. आपण त्याचा जरूर लाभ घ्या. आता थोडं आपण चर्चा करू ग्रहयोगांबद्दल, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की दिनांक 2 तारखेला शुक्र आणि नेपच्यूनची युती तुमच्या अष्टम स्थानात होणार आहे. 2-3 गोष्टींकडे लक्ष द्या. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील, तर काळजी घ्या. इझी मनीच्या मागे धावू नका. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला रवी आणि हर्षलची युती तुमच्या दशम स्थानात होणार आहे. ही युती थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या बरोबर काम करणारे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या उडतील. अर्थात वादविवाद होणं हे काय तुमच्यासाठी वेगळं नाही. संघर्ष हा तुमचा मूलभूत गुणधर्म आहे, परंतु हा संघर्ष चुकीच्या दिशेने गेला तर त्याचे अनुभव किंवा त्याचे परिणाम सुद्धा चुकीचे होतात. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. रवी हर्षलची जी युती तुमच्या दशमात होणार आहे ती थोडीशी त्रासदायक होऊ शकेल. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला शुक्र आणि मंगळाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शुक्र अष्टमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. छोटे मोठे तुम्हाला आर्थिक लाभ या दरम्यान मिळू शकतील. इझी मनी आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे दिनांक 24 तारखेला बुध आणि हर्षलची युती होणार आहे. आता ही जी युती आहे थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. कागदोपत्री व्यवहार म्हणजे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या कागदोपत्री व्यवहारापासून काळजी घेणं गरजेचं राहील.
तुमच्या इमेजला धक्का लागण्यासारखे काही प्रसंग किंवा परिस्थिती निर्माण होईल. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी तुमच्या हुद्द्याच्या खाली जो काम करणाऱ्या व्यक्ती असेल त्यांच्यापासून अलर्ट राहणं थोडंसं गरजेचं राहील. काही गोष्टी काही कागाळ्या ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. दिनांक 30 तारखेला रवी बुधाची युती तुमच्या दशम स्थानात होणाऱ्या अतिशय महत्त्वपूर्ण अत्यंत शुभफलदायी अशा प्रकारची युती आहे. तुम्ही जे काही काम करत असाल त्याला प्रसिद्धी मिळणं, त्याच्याबद्दल चांगलं बोललं जाणं, कामाचं ॲप्रिशिएशन मिळणं, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभ किंवा तत्संबंधी चांगली परिस्थिती समोर येणं, तर अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी या 30 तारखेच्या आसपास निश्चित होतील. तर रवी बुधाची युती तुमच्यासाठी निश्चितच शुभफलदायी असंच असणार आहे. ह्या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती बुद्ध पौर्णिमा आहे, दिनांक 12 तारखेला असणार आहे आणि जी अमावस्या आहे ही 27 तारखेला आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान महत्त्वपूर्ण कामांना हात घालू नका, कारण रविचंद्राचं आकर्षण थोडंसं जास्त असतं. आपण जास्त भावना तिथे होतो आणि तुमच्या राशीसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा स्वामी रवी आहे. त्याच्यामुळे अमावस्या आणि पौर्णिमा या दरम्यान मूड स्विंग होणं हे तुम्ही असंही अनुभवलेलं असेल. त्या संदर्भात काळजी घ्या. कमिटमेंट, प्रोमिसेस, कागदोपत्री व्यवहार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वादविवादापासून लांब राहणं अत्यंत गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.